नमस्कार मित्रांनो, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेम NSQF या प्रशिक्षणाच्या दरम्यान क्वालिफिकेशन पॅक कसा तयार करतात? हाऊ टू डिझाइन अ क्वालिफिकेशन पॅक कसा तयार करावा याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. क्वालिफिकेशन पॅक नॅशनल क्वालिफिकेशन पॅक मध्ये त्याची गरज का पडते? या नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कमध्ये क्वालिफिकेशन पॅक कसा तयार करावा? क्वालिफिकेशन पॅक हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे की ज्याद्वारे एखाद्या नोकरीसाठी आवश्यक असलेले कौशल्याचे परिमाणाचे दस्तावेज करणं म्हणजेच क्वालिफिकेशन पॅक होय. क्वालिफिकेशन पॅक हा अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणासाठी एक मानक दस्तावेज आहे. यामध्ये कोणताही व्यवसाय किंवा नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, ज्ञान आणि दक्षता यांचा समावेश होतो. क्वालिफिकेशन पॅक म्हणजे काय? थोडक्यात एखाद्या विशिष्ट नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्याचे प्रमाणित दस्तावेज म्हणजेच QP होय. कोणतेही कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सेक्टर स्किल काउन्सिल SSC द्वारे क्वालिफिकेशन पॅक हा विकसित केला जातो. यामध्ये नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड NOS की ज्याला आपण नॉस असं म्हणतो यांचा समावेश केलेला असतो. क्वालिफिकेशन पॅक तयार करण्याची प्रक्रिया. क्वालिफिकेशन पॅक हा उद्योगाची असणारी जी गरज आहे, संबंधित क्षेत्राची असणारी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी असणारी जी मागणी आहे, त्या मागणीनुसार आपल्याला क्वालिफिकेशन पॅक हा उद्योग क्षेत्राची गरज ओळखून तयार केला जातो. यामध्ये प्रथम संबंधित सेक्टर स्किल काउन्सिल हे उद्योगातील तज्ञांसोबत चर्चा करून काय नवीन कौशल्य आवश्यक आहेत ते ठरवितात. त्यानंतर विविध क्षेत्रातील नोकरीच्या मागण्या आणि उद्योगातील आवश्यकता यांचा अभ्यास केला जातो. कोणत्या प्रकारच्या नवीन नोकऱ्या किंवा सुधारित कौशल्यांची आवश्यकता आहे हे या क्वालिफिकेशन पॅक तयार करताना ठरविले जाते. यामध्ये जे मानक किंवा जे महत्त्वाच्या बाबी यामध्ये विचारात घेतल्या जातात, त्यामध्ये नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड NOS यासाठी विकसित करणं गरजेचं असतं. प्रत्येक जॉब रोलसाठी आवश्यक असलेली कौशल्य आणि जबाबदाऱ्या या क्वालिफिकेशन पॅक तयार करताना निश्चित केल्या जातात. NOS प्रत्येक कामाचे तपशीलवार मानक दस्तऐवज जसे की कोणते कामे करावी लागतील, त्या कामासाठी कोणते तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे, कोणत्या सुरक्षा आणि गुणवत्ता मानकाचे पालन करावे लागेल, या बाबींचा NOS मध्ये क्वालिफिकेशन पॅक तयार करताना विचार केला जातो. NOS मध्ये जे महत्त्वाचे घटक असतात ते खालीलप्रमाणे आहेत. कामाचे वर्णन, जॉब डिस्क्रिप्शन, कौशल्य व ज्ञान, स्किल अँड नॉलेज, प्रदर्शन निकष, परफॉर्मन्स क्रायटेरिया, मापन व मूल्यांकन प्रक्रिया. परफॉर्मन्स मध्ये इथं आपल्याला इथं इव्हॅल्युएशन प्रोसेस. यानंतर क्वालिफिकेशन पॅक तयार करताना काय काळजी घ्यावी लागते? एकाच प्रकारच्या NOS नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड असलेल्या जबाबदाऱ्या एकत्र करून क्वालिफिकेशन पॅक तयार केला जातो. प्रत्येक QP ला एक विशिष्ट कोड दिला जातो जो त्याच्या उद्योग क्षेत्रानुसार असतो. क्वालिफिकेशन मध्ये खालील समाविष्ट घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये नोकरीचे नाव, जॉब रोल, आवश्यक शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, अनुभव आवश्यक आहे का, वर्क एक्सपिरियन्स, त्यानंतर NSQF ची लेवल, NSQF स्तर की जे आपण 1 ते 10 स्तर NSQF लेवल 1 to 10 यामध्ये विचार केला जातो. आवश्यक तांत्रिक व मृदू कौशल्य, टेक्निकल अँड सॉफ्ट स्किल,
यानंतर उद्योग तज्ञाकडून याचं पुनरावलोकन केलं जातं, इंडस्ट्रियल व्हॅलिडेशन. उद्योगातील जे एक्सपर्ट लोक आहेत, जे तज्ञ लोक आहेत, या तयार केलेल्या क्वालिफिकेशन पॅक नंतर नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड याचं अभ्यास करून पुनरावलोकन करून त्यामध्ये आवश्यक बदल करायला सुचवतात. यामध्ये उद्योगातील नियोक्ते, प्रशिक्षक, ट्रेनर, तज्ञ, एक्सपर्ट्स आणि शिक्षण संस्था, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, टेक्निकल इन्स्टिट्यूट यांचा समावेश असतो. नंतर NSQC मान्यता, NSQC अप्रुव्हल असेल तर आपल्याला या क्वालिफिकेशन पॅकसाठी त्याकडून त्यांची मान्यता घेणे गरजेचं असतं. NSQC म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कमिटी, की जी अंतिम स्वरूपातील क्वालिफिकेशन पॅक आणि नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड या समितीकडे पाठवले जातात. राष्ट्रीय कौशल्य पात्रता समिती, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कमिटी. त्यानंतर NSQC ही NSQFच्या अंतर्गत काम करणारी शासकीय संस्था आहे. जर मान्यता मिळाली तर तो क्वालिफिकेशन ट्रॅक अधिकृतरित्या प्रकाशित केला जातो आणि वापरात आणला जातो. क्वालिफिकेशन पॅक तयार करण्याचे काय फायदे आहेत? यामध्ये स्टँडर्डायझेशन येतं, संपूर्ण देशभर एकसारखं कौशल्य प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. नंतर रोजगार क्षमता वाढते, प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगातील आवश्यक माहिती होते. त्यानंतर शिक्षण व उद्योग यामध्ये समन्वय साधला जातो. उद्योगाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार होत असल्यामुळं जो अभ्यासक्रम या क्वालिफिकेशन पॅकनुसार स्टँडर्डायझेशन नुसार शिकवला जातो, हा इंडस्ट्रीशी रिलेटेड असल्यामुळं असणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये होणारं जे प्रोडक्शन किंवा जे तांत्रिक बाबी किंवा ज्या वस्तू किंवा ज्या त्या ठिकाणी होणाऱ्या ज्या मशीन्स असतील याबाबतचं योग्य ते नॉलेज, योग्य ते तांत्रिक ज्ञान हे या ठिकाणी मिळण्यास सोपं जातं. त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यास मान्यता आणि स्टँडर्डायझेशन म्हणून हे स्वीकारलं जातं. क्वालिफिकेशन पॅकचं वाचन कशा पद्धतीने करावं? क्वालिफिकेशन पॅक अंतर्गत तयार केलेला एक दस्तऐवज आहे, आपण या अगोदरच बघितलेला आहे. क्वालिफिकेशन पॅक वाचताना खालील माहिती अंतर्भूत दिलेली असते. क्वालिफिकेशन पॅकचे नाव, उदाहरणार्थ मशीन ऑपरेटर, रिटेड सेल्स असोसिएट, इलेक्ट्रिशियन असेल तर यासाठी QP कोड दिलेला असतो. यासाठी आपण इथे एक कोड उदाहरणार्थ दाखवलेला आहे, AGR/Q0101. त्यानंतर सेक्टर, संबंधित औद्योगिक क्षेत्र जसे की ॲग्रिकल्चर, IT, हेल्थ केअर, रिटेल, ऑटोमोटिव्ह. त्यानंतर याचा NSQF स्तर 1 ते 10 स्तरापैकी त्याचं जे क्वालिफिकेशन पॅक किंवा जे कुठले कौशल्य त्यामध्ये समावेश केलेला आहे त्याहून त्याचा NSQF स्तर, NSQF लेवल ही ठरवली जाते. अनुभवाची गरज, एक्सपेरिमेंट रिक्वायर्ड, क्वालिफिकेशन पॅकसाठी अनुभव आवश्यक असतो. शिक्षणाची आवश्यकता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन किमान शिक्षण पातळी दिलेली असते. ज्या लेवलचा जो अभ्यासक्रम असेल, समजा उदाहरणार्थ NSQF लेवल 1 असेल तर त्या ठिकाणी हेल्परसाठी आवश्यक असणारी जी कौशल्य आहेत त्या कौशल्यानुसार हेल्परसाठी जो प्राथमिक पातळी जी आहे NSQF ची लेवल 1 त्यानुसार अभ्यासक्रम हा डिझाईन केलेला असतो. नोकरीचे वर्णन यामध्ये क्वालिफिकेशन पॅक मध्ये असते. जॉब रोल डिस्क्रिप्शन, हा विभाग संबंधित नोकरीबद्दल माहिती देतो. कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील याचा तपशील या क्वालिफिकेशन पॅक मध्ये असतो. उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन या नोकरीसाठी विद्युत उपकरणांची स्थापना, देखभाल आणि दुरुस्ती करणे याचा या इलेक्ट्रिशियनसाठी जो क्वालिफिकेशन पॅक तयार होतो त्यामध्ये या बाबींचा जॉब रोल डिस्क्रिप्शन मध्ये समावेश केलेला असतो. नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड आपण समजून घेऊयात. नॉस म्हणजे त्या विशिष्ट नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्य आणि जबाबदाऱ्या.
क्वालिफिकेशन पॅकमध्ये अनेक नॉस असतात जे कामाचे वेगवेगळे पैलू स्पष्ट करतात. म्हणजेच क्वालिफिकेशन पॅक हा नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्डशी लिंक केलेला असतो. त्याच्याशी क्वालिफिकेशन पॅकमध्ये अनेक प्रकारचे नॉजचा समावेश केलेला असतो. प्रत्येक नॉजमध्ये हे घटक असतात. नॉज कोड, उदाहरणार्थ EGR N 0101 हा नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड कोड आहे. नंतर नॉजचं नाव आहे, उदाहरणार्थ कस्टमर इंटरॅक्शन इक्विपमेंट मेंटेनन्स सेफ्टी कंप्लायन्स. कामाचे स्वरूप जॉब टास्क, कोणते कार्य करायचे आणि कसे करायचे याचे वर्णन असेल. कौशल्य व ज्ञान स्किल्स अँड नॉलेज, कामासाठी लागणारी तांत्रिक आणि सामान्य कौशल्ये याचाही याच्यामध्ये समावेश असतो. कामगिरी निकष परफॉर्मन्स क्रायटेरिया, यामध्ये योग्य कामगिरीसाठी लागणाऱ्या मानकांची यादी असते. उदाहरणार्थ रिटेल सेल्स असोसिएट्ससाठी फक्त एक नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड असेल, म्हणजेच ग्राहकाची संवाद साधणे आणि विक्री करणे. मूल्यांकन निकष असेसमेंट क्रायटेरिया, प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरण्यात येणारी निकषे. प्रत्येक नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्डसाठी स्वतंत्र गुणांकन प्रणाली दिलेली असते. मूल्यांकनात लिखित परीक्षा, प्रात्यक्षिक चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. उदाहरणार्थ मशीन ऑपरेटरचं जर क्वालिफिकेशन पॅक असेल तर मशीन चालू करण्याच्या योग्य पद्धतीचे ज्ञान त्या प्रशिक्षणार्थ्याला असतील तर 10 गुण. सुरक्षा उपकरणे वापरण्याची अचूकता, सेफ्टी प्रिकॉशन्स, सेफ्टी मेजर, तर यासाठी 15 गुण असतील. उत्पादनाच्या गुणवत्तेची खात्री, यासाठी 20 गुण असतील. त्यानंतर NSQF स्तर आणि कौशल्य, NSQF लेवल अँड स्किल्स. यापूर्वीच आपण चर्चा केलेली आहेत की NSQF चे जे 1 ते 10 स्तर आहेत हे वेगवेगळ्या जे स्किल्स आहेत त्यानुसार ठरवले जातील. स्तर जितका जास्त तितकी त्या कामासाठी अधिक कौशल्य असतात. सुरक्षितता, सेफ्टी अँड क्वालिटी स्टँडर्ड, कोणतेही काम सुरक्षा नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते. क्वालिफिकेशन पॅकमध्ये सुरक्षा उपाययोजना PPE वापरलं जातं. प्रगतीचे मार्ग, फील्ड टेक्निशियन पुढे जाऊन तो इंजिनियरही होऊ शकतो. क्वालिफिकेशनचे वाचन सोपे करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे. क्वालिफिकेशन पॅकचा उद्देश कोड समजून घ्या, नॉसचा अभ्यास करा, NSQFचे स्तर तपासा, मूल्यांकन प्रणाली तपासा, सेफ्टी मेजर्स वापरा. यानुसार निष्कर्ष आपल्याला मिळतो की जॉब रोलसाठी कोणती कोणती कौशल्य आवश्यक आहे, कोणते काम करावे लागेल आणि त्याचे मूल्यांकन कसे होईल हे स्पष्ट होते. यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षकांना दिशानिर्देश मिळतात, तसेच उद्योगांना योग्य उमेदवार निवडण्यास मदत होते. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.